आज दिवसभरात मोर्चा रॅली निघाल्या, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीमध्ये निषेध मोर्चा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आंदोलकांची मागणी आहे। देशमुख कुटुंबियांसह सर्व धर्मीयांचा मोर्चात सहभाग। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका, माझ्या वडिलांना न्याय द्या, वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीमधल्या आमदारांना ही विनंती आहे। बारामतीतून अजितदादा पवार असतील आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे, माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय। तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे म्हणजे आता हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका। बारामतीच्या निषेध मोर्चात युगेंद्र पवार सहभागी। देशमुखांच्या हत्येत दोषी असतील तर धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी आहे। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेत दुसरा दिवस, मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा। बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप झालाय। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, आरोपींनी पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये कडकडीत बंद, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीनं फाशी द्या, सर्वपक्षीय तसंच सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध। धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी। खोक्या भोसले हरणाची शिकार करून मटण सुरेश धसांना नेऊन द्यायचं असं लोक सांगतात। 5 ते 10 वर्ष तो अशा प्रकारे शिकार करायचा, खोक्या अजून फरार आहे, त्याच्यावर सुरेश धसांचा हात आहे, टीपी मुंडे यांचा हा आरोप। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्यापही अटक नाही। बीड मारहाण प्रकरणात राजकीय अभय असण्याची शक्यता आहे। खोक्या भोसलेवरून मेहबूब शेख यांचा धसांवर निशाणा, मारहाण प्रकरणामागे कोण हे पोलिसांनी शोधावं असंही वक्तव्य।